कॅन्सरचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन मुरबाड तालुक्यात कॅन्सर मुक्त मुरबाड ही मोहीम राबवण्यात येणार आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड, ठाणे जिल्हा परिषद, ठाणे जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुरबाड तालुका कॅन्सर मुक्त करण्याचा संकल्प आमदार किसन कथोरे यांनी केलाय. या संकल्पनेची सुरुवात मुरबाड इथून करण्यात आली. या निमित्तानं MIDC हॉलमध्ये अंगणवाडी आणि आशा सेविकांसाठी प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेअंतर्गत अंगणवाडी तसंच आशा सेविका घरोघरी जाऊन कॅन्सरविषयी जनजागृती करणार आहेत. नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात येईल. तसंच कॅन्सरची लक्षणं आढळल्यास त्या नागरिकांना त्वरित आरोग्य सेवा आणि उपचार पुरवले जातील. मुरबाड तालुक्यात काही दुर्गम भाग, आदिवासी पाडे, गाव तसंच खेडी आहेत. यातील अनेकांना आरोग्य तपासणी करण्यासाठी मुंबईपर्यंत पोहोचणंही शक्य होत नाही. पुढील 2 ते 3 वर्षात कॅन्सर मुक्त मुरबाड मोहिमेची टीम मुरबाड तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातील नागरिकाची तपासणी करेल. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील आमदार किसन कथोरे यांनी केलंय. आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका या थेट नागरिकांच्या आणि विशेष करून महिलांच्या संपर्कात असतात. त्यामुळे या आजाराचं निदान करण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचंही किसन कथोरे यांनी सांगितलंय. सध्या आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर कॅन्सरचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि अशा वेळेला ग्रामीण भागात जर कॅन्सरची लागण झालेली असेल तर तो उपचार करायला तयारच होत नसतो, कारण खूप खर्चिक पण आहे आणि त्याला काही त्याचा सल्लाही मिळत नाही. रोटरी क्लबने ठाणे यांनी एक खूप चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला आणि माझ्याबरोबर जोडून त्यांनी मला माझ्याबरोबर चर्चा केली. त्यांना मुरबाड कॅन्सर मुक्त करण्याचा त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्याला साथ दिली ती टाटा हॉस्पिटल. आज टाटा हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स इथं उपलब्ध आहेत. 4 दिवस पूर्ण सगळ्या कर्मचाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना ट्रेनिंग देऊन कॅन्सर मुक्तीवर कसं काम करावं आणि कशा पद्धतीने कॅन्सरपासून मुक्ती घ्यावी ही नागरिकांच्यापर्यंतची मोहीम ही रोटरी क्लब आणि टाटा हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल यांच्या सौजन्याने सुरू करतो आहे आपण. आणि मला विश्वास आहे की हा एकदम जो आजार आहे त्रासदायक तो मुक्त होईल आणि मुरबाड कॅन्सर मुक्त होईल अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि तो काम सुरुवात झालेली आहे. तर मुरबाड तालुक्यात यापूर्वीही शासन आणि आमदार किसन कथोरे यांच्या वतीनं विविध प्रकल्प राबवून ते यशस्वी करण्यात आले. त्यामुळे टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्यानं होणारी ही मोहीम देखील यशस्वी होईल असा विश्वास रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. आपण ह्या प्रकल्पाला सुरुवात एक 2 ते 3 वर्षापूर्वीच झालेली आहे. किसन कथोरे साहेबांनी आम्हाला माहिती दिली की या मुरबाड तालुक्यामध्ये खूप सारे कॅन्सरचे पेशंट मिळत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, एक निश्चित प्रोग्राम काय करू शकतो. तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सजेस्ट केलं की टाटा मेमोरियल सेंटर यांना आपल्याला कोलॅबरेशनमध्ये घ्यायला लागेल हे सर्व करण्यासाठी. आणि मग आम्ही त्यांच्याशी बोलणी केली आणि टाटा मेमोरियल सेंटरला सोबत घेऊन आम्ही हा प्रोग्राम राबवतो आहे. पूर्ण इथल्या मुरबाड तालुक्यातील आशा वर्कर्सना ट्रेनिंग देत आहोत. आज पूर्ण दिवसभर त्यांचं ट्रेनिंग चालणार आहे आणि उद्या 31 तारखेला येथील लोकल सगळे जे ग्रामपंचायतमधला हे आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, यांना अवेअरनेस प्रोग्राम आपण समजावून सांगणार आहोत की कसा हे प्रिव्हेंट करता येईल कॅन्सर. तर असा हा 4 दिवसीय प्रोग्राम आपण ठेवलेला आहे पूर्ण. आणि अशा प्रकारे आमचं ध्येय हे कॅन्सर फ्री मुरबाड करणं हे आहे. कॅन्सर झालेल्या रुग्णांसह त्याच्या नातेवाईकांनाही मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कॅन्सरचं समूळ उच्चाटन करण्यासाठी हाती घेण्यात आलेली कॅन्सर मुक्त मुरबाड ही मोहीम निश्चितच संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरेल अशी आशा करायला हरकत नाही. एकमत न्यूज, मुरबाड.